नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मागेल त्याला विहीर योजना. या योजनेबद्दल काय आहे, कशाप्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, काय-काय गोष्टी लागतात, कशाप्रकारे तुम्हाला याची योजनेचा फायदा होणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. जसं की मित्रांनो, यावर्षी बघितलं असेल की पाऊस खूप कमी झालेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला पाण्याचा प्रश्न जर पडला, पूर्ण महाराष्ट्रभरच पडलेला आहे. तर यासाठी तुम्हाला इथे खूप योजना आहेत. ज्या योजना जर तुम्ही इथे वापरल्या तर त्याचा तुम्हाला पुढे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टीतून तुम्हाला इथे बचाव होऊ शकतो आणि तुम्हाला तिथे फायदा सुद्धा याचा होऊ शकतो. तर मागील त्याला विहीर योजना काय आहे ते बघूया. गेल्या काही वर्षापासून आणि अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होत आहे. अशा नेहमीच्या मुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. तर यामध्ये बघितलं असेल मित्रांनो, मागेल त्याला विहीर योजना ही काय आहे बघूया. तर लाभार्थी तुम्हाला शेतकरी असाल तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. शेतकऱ्यांना सिंचित विहिरीसाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत या योजनेतर्फे केली जाते. मागेल त्या विहीर योजना यामध्ये बघितली, या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील 11 जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला आहे आणि यामध्ये असे निर्देश आले आहे, की विदर्भातील गडचिरोली, भंडारा, नागपूर, चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याची उपलब्धता असून विहिरीची संख्या कमी असल्याने सिंचनाची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीमुळे या जिल्ह्यातील सिंचित विहिरीचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत सन 2016-17 वर्षासाठी 750 कोटी रुपयांची आर्थिक मदत या योजनेतर्फे करण्यात आली होती. या योजनेत जिल्ह्यांसाठी एकूण 11,000 सिंचन विहिरींचा कार्यक्रम घेण्यास मंजुरी मिळाली आहे. तर मित्रांनो, सिंचन विहिरीसाठी लक्षांक तुम्ही इथे बघू शकता. जसे की जिल्हा तुम्हाला गडचिरोलीला असेल, त्यामध्ये तुम्हाला इथे 4,500 विहिरी तुम्हाला इथे पाहायला मिळाल्या आहेत आणि भंडारामध्ये 1,000 विहिरी, नागपूरमध्ये 500 विहिरी, चंद्रपूरमध्ये 3,000 विहिरी, गोंदियामध्ये 2,000 विहिरी, एकूण 11,000 विहिरींची इथे तुम्हाला मदत मिळालेली आहे या जिल्ह्यांमध्ये. पात्रता बघू शकता. सिंचन विहिरीच्या कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष खालीलप्रमाणे आहेत. जसे की बघू शकता, शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी. तुम्ही जर इम्पोर्टंट आहे मित्रांनो, जर एवढी जमीन असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मात्र जर तुमच्याकडे 2 किंवा 3 शेतकऱ्यांची जमीन सलग असल्यास त्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. अशा परिस्थितीत मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी हिस्स्यासाठी ₹100 स्टॅम्प पेपर करार करावा लागेल. या योजनेअंतर्गत कमाल जमिनीची मर्यादा नाही. अर्जदाराची जमीन तांत्रिकदृष्ट्या विहिरीसाठी पात्र असणे आवश्यक आहे. यासाठी संदर्भात अधिकाऱ्याने जमिनीची पाहणी करून त्याचा अहवाल घेतला जातो. तर यापूर्वी अर्जदार शेतकऱ्यांनी विहिरी, शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा क कचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. तर मित्रांनो, यामध्ये गोष्टीमध्ये तुम्ही कोणताही लाभ घेतलेला नसावा हे तुम्हाला इम्पोर्टंट आहे. मित्रांनो, लाभार्थी निवडीची प्राथमिकता तुम्ही इथे पाहू शकता. जसे की आत्मग्रस्त शेतकऱ्यांचे वारसदार, दारिद्र्य रेषेखाली शेतकरी, इतर लाभार्थी हे आहेत. आवश्यक कागदपत्रे मित्रांनो तुम्हाला या अप्लायसाठी तुम्हाला इथे लागणार आहेत. जसे की अर्जदारांचे ड्रायव्हिंग लायसन्स, शेतजमिनीची कागदपत्रे, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराची छायाचित्र, बँक खाते पासबुक इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे इम्पोर्टंट आहेत, जे दाखवून तुम्ही इथे अ, याचा लाभ घेऊ शकता. मागेल त्याला विहीर ऑनलाईन ॲप्लिकेशन जर तुम्हाला करायचं असेल, तर आपले सरकार पोर्टलवरून तुम्ही करू शकता किंवा तुमच्या जर घराजवळ कोणतेही जे ते केंद्र असेल, ज्यामध्ये तुम्हाला इथे तिथून ॲप्लिकेशन करू शकता. जसे की अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे तुम्हाला इथे भेटते. जसं की या वेबसाईटवरून जाऊन तुम्ही तिथून अर्जाचा नमुना डाउनलोड केल्यानंतर तिथे माहिती व्यवस्थित भरून त्यानंतर आपल्यासारखा पोर्टलवर जाऊन तिथे विहिर कार्यक्रम या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पोर्टलवर प्रोफाइल तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन अर्जात वाचलेली माहिती भरायची आहे. जसे की ऑनलाईन अर्जाची पोचपावती अर्जदाराने डाउनलोड करून स्वतःकडे ठेवायची आहे. तर लाभार्थी निवडीची पद्धत इथे तुम्ही बघू शकता. अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या अर्जदारांपैकी स्तरीय समितीदार 15 दिवसांनी प्राप्त होणाऱ्या अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करेल. यानंतर पात्र लाभार्थ्यांची अर्ज जिल्हास्तरीय समितीकडे सादर केली जातील. जिल्हास्तरीय समिती क्रमानुसार लाभार्थ्यांची निवड करेल. ठरलेल्या लक्ष्यांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लक्ष्यांक या एवढ्या लाभार्थ्यांची निवड करून उरलेल्या अर्जदारांची प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. तर अशा मित्रांनो, अशा प्रकारे याची सर्व प्रोसेस आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, की जेही तुम्ही इथंच योजना पाहत होता मागेल त्याला विहीर योजना, या योजनेतर्फे तुम्हाला इथे खूप चांगल्या प्रकारे इथे तुम्हाला विहिरीसाठी तुम्हाला इथे अर्ज करता येतो. यामध्ये सरकारतर्फे तुम्हाला तिथे आर्थिक
मदत सुद्धा भेटते.